आता चिकन घ्यायचे टाकून. मग अशा आपलं दह्यात चांगलं मुराड लावलेलं चिकन आता ह्या मसाल्यात ह्याच्यात टाकून घ्यायचं मित्रांनो. खमंग झाले खमंग मित्रांनो, बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं चिकन आईने परतून घेतलं. आता हे आपलं असं चिकन मध्ये चांगलं तांदूळ मिक्स करून घ्यायचं मित्रांनो. तर का आपली बिर्याणी मस्तपैकी शिजते मित्रांनो. भुगलेत का आपला इंद्रायणी तांदळाची बिर्याणी. ही आपली इंद्रायणी तांदळाची बिर्याणी बघा कशी काय वाफालती. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी काहीतरी खास स्पेशल, ते म्हणजे मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती आई तुमच्यासाठी बनवणार आहे दम बिर्याणी. आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे, कसं काय बनवते, काय करते आई, आपली सोप्या पद्धतीत कशी काय बिर्याणी बनवते ते वातावरण बघायचे तुम्हाला. चला तर मग. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला भरपूर करड ही अशी चेंडर मेंढर भरपूर झाले मित्रांनो. हो का, मध्ये आपल्याला एवढी काय करड कुकरी नव्हती, पण आता आपली वाय शेरड बिरड यायला ते, आणि त्यामुळं 2 4 5 6 मेंढरं बी येली. मेंढरं याल्यावर त्यातल्या 2 मेंढरांना 2 कुकरी झाली, आणि मेंढरं येली आणि शेरड सुद्धा यायला ते. त्यामुळं हो का, तवा तर मला मित्रांनो मागं मी एकदा दाखवलेलं तवा आपल्याला 2च चंगू झालती, पण आता भरपूर चंगू झाले ते. हे बघा कसं काय आपलं मिलिटरी मॅन मित्रांनो, कसली झाले ते. हे काळ हे पाजणी आहेत मित्रांनो. म्हणजे कसं आहे, ह्यांची आई दूध पाजत नाही, ह्यांना आम्हीच दूध पाजतो, त्यामुळं ही मागं नुसती माझ्याकडे पळत येते ते. आता ह्यांना काय हे काय पाजणं नाही बघा, हे काय पाजणं नाही, त्यामुळं ह्यो गोडी कसा बसला एकदम निवांत. ही आपली गँग बघा हे, आणि अजून बघा आतमध्ये बी येत ती. ही पाजणी बिजणी असल्यामुळं ही जरा ताप देते ते. तर मित्रांनो, इथं आपली सगळी करड कोकरी मेंढरं आता सकाळी गेल्यावर या अशी करड कोकरी धरली जाते बघा. हे तर कोकरं मित्रांनो, या कोकरं जेव्हा झालं का 2 दिवस त्याच्या आईचं दूध पित नव्हतं, दुसऱ्या शेरडीचं दूध पाजायला लागायचं. आता गडी वाईट झालाय चांगला, म्हणजे अशी मरझर सुद्धा लय होती मित्रांनो. असं म्हणजे काय बी होतं. आता हे 2 दिवस दूध पित नव्हतं, हे जर शापच दूध पिलं नसतं तर हे मरलं असतं. आणि ही गँग बघा किती आले माझ्याकडे. आता त्यांना मीच दूध पाजतो, म्हणजे त्यांच्याच आईचं दूध पाजतो शेरडीचं, पण मी दूध पाजतो ना त्यांना, त्यामुळे त्यांना असं वाटतं आता आपल्याला दूध पाजाय नेईल, ती सगळी गोळा होऊन येते त्या बघा. अशी सगळी आपली इथं मराड मित्रांनो, 4 महिन्याची मराड आपली देवळं बिवळं. आणि हक्का याच ठिकाणी बनवायची आपल्याला दम बिर्याणी. तर मित्रांनो, या 3 विटांवरती आपल्याला बनवायची दम बिर्याणी. हो का, हे आपलं भुगलं. आता होणार आहे आपली तयारी मस्तपैकी चालू. तर मित्रांनो, आपल्या आईने बघा एवढं आपलं परातभर प्युअर इंद्रायणी तांदूळ, म्हणजे मित्रांनो आपण मावळात न येतानाच आपल्याला तांदूळ घेऊन येतो. तर आता बघा आपलं एवढं परातभर इंद्रायणी तांदूळ, प्युअर इंद्रायणी मित्रांनो. तर मित्रांनो, आपली आई सर्वप्रथम आपल्या या भोगल्याला मस्तपैकी माती लावून घेणार आहे. आई माती का लावून घेते? काळ हो नाही म्हणून. जाळाने भोगलं काळ कोळकळ झालं तर नंतर घासताना निघणार नाही. मग अशी माती बिती लावून घ्यायची का आधीच माती लावून घ्यायची, काळ नाही हो म्हणून. तर मित्रांनो, आपलं या ठिकाणी बिर्याणी बनवायची. आता तुम्ही म्हणता एवढं मोठं पाल, इकडं तुम्ही स्वयंपाक बनवता आणि इकडंच का नाही आपल्या बिर्याणीची तयारी. तर मित्रांनो, विषय काय आहे, आपल्या पालामध्ये कसं असते, पालामध्ये तुमच्यासाठी एवढं काय नीटनेटकं दाखवता येत नाही वातावरण. त्यामुळं म्हणलं आता एकदम पटांगणात एकदम झणझणीत आपली बिर्याणी झाली पाहिजे, आणि ते तुम्हाला सुद्धा बघता आलं पाहिजे. तर मित्रांनो, आपली चूल आता मस्तपैकी पेटवून घेतली आईने बघा. मस्तपैकी चूलबिल पेटावली आत्ताच. ही चूल पेटावली, आणि हे आपलं परातीत चिकन आता मस्तपैकी धुवून घ्यायचंय का नाही आहे आपल्याला. आता खळखळ धुवून घ्यायचंय चिकन चांगलं असं खळखळा चांगलं धुवून घ्यायचं. आणि चुलीला बी जाळ आता झणझणीत लागलाय बघा. चिकन आपलं धुवून असं ताटात काढून घ्यायचं मित्रांनो, का नाही आई. परातीतलं धुतलेलं चिकन साईडला ठेवायचं ना. धुतलेलं चिकन आता ताटात ठेवलं, असं ताटात काढून घ्यायचं चांगलं धुवून झालं की. हो आपलं चिकन कसं काय, चिकन मस्तपैकी आता दडदडा चूल पेटली चांगली. आता हरबीर पडला. आता काय चूल इजणार नाही, आता नाही इजणार चूल. म्हणजे हार कवर बी राहणार. एकदा हार पडस तर चांगली चूल पेटवून द्यावा लागते का? हार पडस तर चांगली चूल पेटवून द्यायला लागते.
हो का, असं चांगलं लाकडं टाकू टाकू चुलीला आधी हार पडून द्यायचा. आपली नवी चूल असल्यामुळं ना, नवी चुला असल्यामुळे, जुनी चुला असल्या एवढी नाही लागत लाकडं टाकायला. चूल मित्रांनो दररोजची चूल असली की त्याला एवढी लाकडं नाही टाकायला लागत, कारण का तर खालचा जागा बिगा चांगला त्याचा ही झालेला असतो. खाली वल्ला आहे थोडा, मगाशी पाऊस हा, आलता. जागा मागाशी चांगली पाळी येऊन गेली पावसाची, जागा वल्ला असल्यामुळं त्याला जरा वाईस हार पडून द्यावा लागतोय. आता घ्यायचाय कांदा चिरून, चांगला एक मोठा कांदा. हा मोठा कांदा. आता बुगलं ठेवलंय तापायला. बुगलं तवर तापून द्यायचं, तवर कांदा चिरून होतोय ना. बुगलं तापस तर कांदा होते चिरून. तर मित्रांनो आपलं भोगलं आता चुलीवर ठेवलं म्हणजे भोगलं चांगलं गरम होणार, तळायला तळून बिळून होणार. मग तवा आपलं तवर कांदा बिंदा घ्यायचा चिरून, बारीक सारीक गोष्टी आवरून घ्यायच्या जरा. आता कांदा झालाय चिरून, आता कांदा वाईस तळायला ठेवलाय वर. आता आधी कोरडा भाजायचा, चांगला कोरडा भाजून घ्यायचा. कोरडा भाजल्यानंतर काय होतं, चांगला तळतो. हा, कांदा एकदा भाजून बिजून घेतल्यावर चांगला कांद्यातलं मित्रांनो तिखटपणा हे सगळं निघून जातो असं भाजून बिजून घेतल्यावर. तर आपला आईने आता कांदा टाकलाय भोगल्यामध्ये. पाऊस काळाचे दिवस आहेत म्हणून आमच्या इथं काय आता दही दूध नाही. शेरडा ह्याला दूध नाही, मेंढरा शेरडा. बारक्या बकऱ्यालाच नाही तर ह्याला कुठलं, म्हणून एकात पिशवी आणली आहे दह्याची. मित्रांनो आपली दही आणले एकात, बघा दह्याची पिशवी. आपल्या घरी काय आता पाऊस काळाचे दिवस आहे, पाऊस काळाच्या दिवसात असं एवढं काय दूध पाणी नसतं, बारक्या पिल्लांनाच पाजाय दूध पाणी नसतं. तर असं आपल्याला खायला दही कुठनं गावणार. दही टाकून चांगलं असं दह्याने मुरतंय हे. चिकन वर दही टाकायचं मित्रांनो, मग चांगलं आपलं चिकन दह्यात मुरतं जरा. तर हो का, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं चिकन. हो का, हे आपलं चिकन आहे ना, हे चांगलं दह्याने चांगलं रिबूड करायचं. रिबूड म्हणजे दही बी चांगलं मुरलं म्हणजे आंबूस आंबूस एकदम झणझणीत बिर्याणी लागते मित्रांनो. चिकनला चांगलं आता दही लावून झालंय, आता जरा येळे मुरून द्यायचं. या दही चिकन मध्ये चांगलं मुरून द्यायचं. तर इकडलं आपलं हे कांदा बिदा घ्यायचा परतो ना, कांदा घ्यायचा. आता चांगला कोरडा भाजला, आता तेल टाकून भाजायचं, तळायचं आहे. आता आहे आपलं, आता कांदा तळायचं चाललंय. चांगला कांदा तळून घ्यायचा आहे झणझणीत. तर हो का, या आपल्या भोगल्यामध्ये मागाशी चांगला कांदा भाजून घेतला, आता कांदा चांगला तळून घ्यायचा मित्रांनो. आता एकच मसाला आणले तर चव यावा म्हणून हे मसाला बिसाला आणले. तर मित्रांनो बिर्याणीला चांगली चव आली पाहिजे, चांगली चव यावा म्हणून हे आपलं बिर्याणीचं मसाला, चिकन मसाला, हे असं मसाला बिसाला आणले ते आता चांगलं तळून घ्यायचं. आहे तळूनच घ्यायचं ना, आता चांगलं तळून घ्यायचं. चांगलं मसाला बिसाला सगळं व्यवस्थित तळून घ्यायचंय आपल्याला. आता बिर्याणी मसाला टाकला, आता चिकनचा मसाला टाकते तळायला. तळायला तर मित्रांनो पहिला आपला आईने टाकला बिर्याणी मसाला, आता ह्या चिकनचा मसाला टाकला त्यात. आता या आलं पेस्ट टाकते. आलं लसूण पेस्ट मित्रांनो टाकून घेते आपली आई. असं झणझणीत बनवायची आपल्याला बिर्याणी. सौदा आहे, हे सौदा टाकते आता त्याच्यात. तर मित्रांनो आपला हे मसाला बिसाला टाकलं त्यानंतर हो का, हे आपलं सौदा, आमच्या इथं सौदा म्हणतात, तमाळपत्र म्हणतात बाकीची सगळी, पण आपल्या आई ही यांना जुनं सवय लागली मसाल्याला हे वापरतात सौदा म्हणून, ते सौदाच पडले आपलं नाव. आता थोडी चमच्यावर हळद टाकायची. आता थोडस मीठ टाकते. चवीप्रमाणे आपलं मीठ घ्यायचं टाकून. आईने मीठ टाकलं बघा मित्रांनो. हे आपलं असं सगळं मटेरियल मिक्स करायला लागतो. आता हे घरगुती धनगरी मसाला तो टाकायचा त्याच्यात. आपला धनगरवाड्यावरचा धनगरी मसाला. ते कसं आहे ना मित्रांनो, आपण किती बाहेरचं चवीचा मसाला वापरलं ना तरी आपल्या घरच्या मसाल्याशिवाय काही चव नाही. त्यामुळे आपला घरचा मसाला सगळ्यात जास्त याच्यामध्ये टाकून घेतला आईने. तर मित्रांनो आपलं मसाला बिसाला बघा कस काही होतं या. आता मसाला झाला चांगलं तळून, आता त्याच्यावरनं कोथिंबीर टाकायची. ह्या मसाल्यात कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायच्या. मसाल्यात आता कोथिंबीर टाकून चांगली मिक्स करून घ्यायची. कोथिंबीरीने मित्रांनो कुठलं बी कालवान चांगलं चव मारतं बघा.
आता या चिकन घ्यायचे टाकून. मग अशा आपलं दह्यात चांगलं मुराड लावलेलं चिकन आता ह्या मसाल्यात ह्याच्यात टाकून घ्यायचं मित्रांनो. मसाल्यात ह्याच्यात सगळ्यात मिक्स करून असं चिकन घ्यायचे परतून. चांगलं चिकन आता ह्या जेवढा बी मटेरियल आहे यात आपलं चिकन चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. असं चांगलं एकदम झणझणीत बनवायचं. आपलं मटण मित्रांनो आपलं चिकन मस्तपैकी असं मसाल्यात अशी रबडी बनवायची. बघा कसं काय झाले एकदम झणझणीत खमंग झाले. खमंग मित्रांनो बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं चिकन आईने परतून घेतलं. आता हे चिकन सगळ्या मटेरियल मध्ये मस्तपैकी शिजून द्यायचं. आपलं चिकन आता त्या मसाल्यात परतले म्हणल्यावर आता मस्तपैकी शिजून द्यायचं ना. आता मस्तपैकी शिजून द्यायचं. आता थोड्या वेळ वाट बघायची आपलं चिकन कधी शिजते. मित्रांनो या भुगल्यामध्ये बघा आईने मस्तपैकी जाळ लावलाय आणि या भुगल्यामध्ये आता आपलं चिकन शिजते सध्या तर. आणि हे पाणी वर ठेवले त्यामध्ये टाकायला. तर मित्रांनो या आपल्या 3 विटांच्या चुलीवरती बघा मस्तपैकी शिजते आपलं चिकन. आणि हा तांब्यावर ठेवलाय म्हणजे मित्रांनो पाणी गरम व्हायला ठेवले. हे पाणी जरा गरम झालं की नंतर घ्यायचं टाकून आपल्या चिकन मध्ये गरम झालेलं पाणी. तर बघा मस्त जाळ लागलाय भुगल्याला आणि होणारे आपली याच ठिकाणी मस्तपैकी बिर्याणी तयार. मित्रांनो बघा आपलं चिकन बघा कसं काय चिकन शिजतंय मित्रांनो या ठिकाणी आपलं. धनगरवाड्यावरची बिर्याणी आहे मित्रांनो ही. तर आपल्या भोगल्यामध्ये मित्रांनो आपलं चिकन शिजतंय सध्या. बिर्याणी अजून बनवणं बाकी आहे. म्हणजे ते नाही का अभी टेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पूर्ण बिर्याणीचा. तर मित्रांनो या चिकन मध्ये बघा मगाशी आपलं गरम करायचे पाणी ठेवलं होतं ते पाणी टाकून घेतलंय बघा हे असं. आणि पाणी टाकल्या बघा कशी काय आली तरी आपल्या याला. तरी एकदम बघा झणझणीत तरी बिरी आली. म्हणजे मगाशी पाणी वर ठेवलं होतं गरम कराय ते आईने आत्ता घेतलं पाणी टाकून. बघा आपला चिकनचा रस्सा कसा काय उकळे आणतोय मित्रांनो याच ठिकाणी. चिकन झालंय शिजून. आता तांदूळ घेते धुवून. जरा तांदूळ धुवून घ्यायचा आता. मित्रांनो आपलं चिकन शिजलं आत्ताच. तर आता आपलं तांदूळ धुवायचे. आता तांदूळ झाले चांगलं धुवून. आता या शिजलेल्या चिकन मध्ये टाकून घेते. आपलं इंद्रायणी तांदूळ. हा इंद्रावणी तांदूळ आहे. इंद्रायणी तांदूळ मित्रांनो शिजलेल्या चिकन मध्ये हो का असं टाकून घेते आहे आपलं मस्तपैकी. तर आता आपलं चिकन बिकन झालं रेडी. आता हे तांदूळ टाकून मग आपला भात शिजवून घ्यायचा. म्हणजे चिकन मध्ये तांदूळ टाकलं म्हणजे काय झालं बिर्याणी भात मस्तपैकी शिजवायचं मित्रांनो. हे आपलं असं चिकन मध्ये चांगलं तांदूळ मिक्स करून घ्यायचं मित्रांनो. असं झणझणीत झाली पाहिजे बिर्याणी आपली. तर आपल्या एवढ्या भुगल्यात आपला बिर्याणी भात होणार आहे मित्रांनो. आता तांदूळ बिंदूळ मस्तपैकी टाकून घेतलंय. ही वर तरंगलेली सगळी कोथमीर आहे. या चुलीवरती चुलीचं जाळ बघा हार पडलाय जाळ विजलाय. लाकडं टाकली की पुन्हा दणदणीत जाळ लागणार आपल्या चुलीला. आणि ही आपली बिर्याणी. आता मस्तपैकी आपला बिर्याणी भात शिजवून द्यायचा ना. हा आता मस्तपैकी शिजून द्यायचा भात चांगला झणझणीत शिजवायचा आहे. तर या आपल्या 3 विटांच्या चुलीवरती मित्रांनो आईने जरा जाळ लावलाय झाकण बिकण ठेवले आणि आपली बिर्याणी शिजते बघा. आता अजून थोड्या वेळात म्हणजे थोड्याच वेळात आपली खाण्यायोग्य बिर्याणी होणार आहे या ठिकाणी तयार. तर बघा आपली बिर्याणी मस्तपैकी शिजते मित्रांनो भुगल्यात. तर मित्रांनो असं बिर्याणी बनवायचा खास विषय म्हणजे आपलं फौजी आलं होतं मित्रांनो सुट्टीवरती. तर फौजी सुट्टीवरती आलं तर आता उद्या आपल्या फौजींची सुट्टी संपली. तर आपल्या फौजींची सुट्टी संपली मित्रांनो. आणि फौजींना आपल्या आईच्या हातचं जेवण खूप आवडते. तर जाता जाता त्यांना काहीतरी खास बनवलं पाहिजे. तर आपल्या फौजींसाठी बनवली एकदम झणझणीत बिर्याणी आईने. आईच्या हातची बिर्याणी खाणार आहेत आपलं फौजी जाता जाता. का आपला इंद्रायणी तांदळाची बिर्याणी. ही आपली इंद्रायणी तांदळाची बिर्याणी बघा कशी काय वाफलती झणझणीत.
तर मित्रांनो ही आहे आपली धनगरवाड्यावरची धनगरी गावरान बिर्याणी. बघा कशी काय आपली बिर्याणी, खास चुलीवरची बिर्याणी आहे मित्रांनो, धनगरी पद्धतीची बिर्याणी. धनगरी बिर्याणी झाली आता तयार. तर मित्रांनो आपली बिर्याणी झाली तयार. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.